त्याग अल सायलेंट लव्ह स्टोरी भाग 10. साधिका, थोडं खाऊन घेऊ चल, नम्रता म्हणाली. साधिका आणि त्यांचा सगळा स्टाफ 2 टेबलवर बसले. साधिकाने अवनीशकडे बघितलं तर तो ड्रिंकचा ग्लास हातात घेऊन बोलण्यात बिझी होता. सरांना नक्कीच खूप चढली आहे, नम्रता हळूच साधिकाला म्हणाली. साधिकाने काही उत्तर दिलं नाही. पण बघ ना, एवढी चढलेली असूनसुद्धा त्यांच्या स्टाफकडे वाईट नजरेने बघणाऱ्याचं तोंड फोडलं. सर ग्रेट आहेत. नम्रताची बडबड चालू होती आणि साधिकाचं लक्ष त्याच्या हाताकडे होतं. त्याच्या हाताला जखम झालेली होती. इथपर्यंत आपण मागचा पार्ट बघितला आहे. आता तिथून पुढे. तिने आपला मोबाईल काढला आणि त्याला मेसेज केला. अवनीशने लगेच आपला मोबाईल बघितला. आता त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तिला आपल्याला भेटायचं आहे म्हणून तो खुश झाला. त्याने तिला रूम नंबर मेसेज केला आणि आधी उठून तोच रूममध्ये निघून गेला. नम्रता, माझं जेवण झालं आहे, मी वॉशरूमला जाऊन येते, ती म्हणाली. तशी नम्रताने होकारार्थी मान हलवली. साधिका पटकन उठली आणि निघून गेली. माझं पण झालं, मी आलोच. साधिकाच्या मागे कल्पेश पण उठून गेला. साधिका अवनीशने सांगितलेल्या रूमसमोर येऊन उभी राहिली. ती दरवाजा वाजवणार त्याआधीच त्याने दरवाजा उघडला आणि ती आत गेली. तिला आत जाताना कल्पेशने बघितलं. रूम सर्व्हिस नॉट बॅड साधिका. कल्पेश गालात हसत मागे फिरला आणि जॅक्सनला बघून जागीच थिजला. अवनीश, तुझ्या हाताला जखम झाली आहे, काय गरज होती त्या माणसाला मारायची? तिने थोडं रागातच विचारलं. पण तिचं असं हक्काने रागवणं त्याला खूप आवडलं. त्याची नजर चांगली नव्हती. तो म्हणाला तसा तिला दारूचा वास आला. त्याच्या काळजीने ती हेही विसरली की त्याने ड्रिंक केली आहे. साधिकाला लवकरात लवकर त्याच्या हाताला ड्रेसिंग करून जायचं होतं. फर्स्ट एड बॉक्स आहे का, तिने विचारलं. अवनीशने इकडे तिकडे बघितलं आणि एक ड्रॉवरमधून बॉक्स बाहेर काढला. इथे बस, ती म्हणाली. तसा तो गुड बॉय सारखा लगेच बसला. साधिका त्याच्या बाजूला बसली. त्या माणसाच्या तोंडावर पंच मारला तेव्हा त्याच्या हाताला जखम झाली होती. साधिकाने त्या जखमेवर फुंकर मारली आणि टूप काढून लावायला लागली. अवनीश तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. साडीमध्ये ती आज जास्तच सुंदर दिसत होती. साधिका, त्याने तिला आवाज दिला. या 6 वर्षात तुला माझी आठवण कधीच आली नाही का, त्याने तिचा चेहरा उंजळीत घेऊन विचारलं. तशी ती शॉक झाली. ती एकटक त्याच्या डोळ्यात बघायला लागली. बोल ना, तुला माझी आठवण येत नव्हती का? मी तर कधीच तुला विसरलो नाही. जितका विसरण्याचा प्रयत्न करत होतो तितकी तुझी आठवण मला बेचैन करत होती. आत्तापर्यंत अवनीश राधवर्धनला कुठल्या गोष्टीने त्रास दिला असेल तर ती गोष्ट म्हणजे तुझी आठवण. अवनीश तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाला. साधिकाचे हार्टबीट्स भयंकर वाढले. तिने हळूच त्याच्या खांद्याला हात लावला आणि त्याला बाजूला केलं. अवनीश, तू आत्ता शुद्धीत नाही आहे, आपण उद्या बोलूया. तो नशेत आहे आणि काहीतरी विचित्र बोलत आहे म्हणून तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ड्रेसिंग करून लगेच उठली. माझ्यापासून सगळेच दूर पळतात, तो गालात हसत म्हणाला. तसं तिला वाईट वाटलं. असं काही नाही अवनीश, तू खूप ड्रिंक केली आहे, तू आता आराम कर. ती खाली बसली आणि त्याच्या पायातले शूज काढायला लागली. डोंट टच, तुझी जागा इथे नाही. त्याने तिचे हात पकडले. माय हार्ट बीट्स, तर तिच्याकडे बघून म्हणाला. पण तिला काही कळलंच नाही. हे हार्ट बीट्स काय आता? तिला वाटलं तो नशेत बोलून गेला. अवनीशने आपले शूज बाजूला काढून टाकले. तू आता घरी चालली आहेस ना? एकटी नको जाऊ, मी जॅक्सनला सांगतो, तो तुला व्यवस्थित घरी ड्रॉप करेल. अवनीश म्हणाला. तसं तिला नवल वाटलं. नशेत असूनसुद्धा तो तिची काळजी करत होता. साधिका, कसला विचार करत आहे? गाडीतसुद्धा तू एकदम शांत बसलेली होती. काही झालं आहे का? आणि आपल्या सरांचा हा बॉडीगार्ड अचानक आपल्याला कसा सोडवायला तयार झाला? त्या दोघींना जॅक्सनने त्यांच्या घरी आणून सोडून दिलं होतं आणि तो तिथून निघून गेला होता.
साधिका अजूनही अवनीशच्या बोलण्याचा विचार करत होती. अवनीश सर आणि मी कॉलेज फ्रेंड आहोत. कॉलेजमध्ये असताना आमच्या तिघांची खूप चांगली मैत्री होती. अवनीश, पुष्कर आणि मी. ते दोघं माझ्यापेक्षा सिनियर होते, तरीसुद्धा आमच्यात मैत्री झाली होती. आता इतक्या दिवसानंतर एकमेकांना भेटलो. साधिकाने सांगितलं तसे नम्रताचे डोळे विस्फारले. काय? अवनीश सर आणि तू कॉलेज फ्रेंड होता? नम्रताने दोन्ही हात गालावर ठेवून मोठ्याने बोलली. श हळू जरा, आणि प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नको. आता त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर आहे. तो जरी हे अंतर मानत नसला तरी मला माझ्या मर्यादा आहेत, म्हणून मी त्याच्यापासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करते. उद्या माझ्यामुळे नको त्याला कोणी काही बोलायला. मला तर सवय झाली आहे लोकांची बोलणी खायची, टोमणी ऐकायची. पण माझ्यामुळे जर त्याला कोणी बोललं तर ते मला सहन होणार नाही. साधिका म्हणाली तसा नम्रताने तिच्या खांद्यावर हात ठेवला. साधिका, तू नेहमी स्वतःपेक्षा जास्त लोकांचा विचार करते. लोक फक्त नावं ठेवायला असतात. त्यांच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही, नाहीतर ते कधी कोणाला सुखाने जगू देणार नाही. नम्रता म्हणाली. अवी झोपला असेल, मी त्याला घेऊन जाते. साधिका म्हणाली तसा नम्रताने त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला आणि तिच्या आईने लगेच दरवाजा उघडला. साधिकाने तिच्या रूमचा दरवाजा उघडा केला. ती पटकन नम्रताच्या घरात गेली आणि अवीला उचलून आपल्या रूममध्ये घेऊन आली. गुड नाईट. दोघींनी एकमेकींना गुड नाईट केलं. साधिकाने साडी चेंज केली आणि अवीच्या बाजूला जाऊन झोपली. तिचे डोळे बंद झाले. बोल ना, तुला माझी आठवण येत नव्हती का? मी तर कधीच तुला विसरलं नाही. जितका विसरण्याचा प्रयत्न करत होतो तितकी तुझी आठवण मला बेचैन करत होती. आत्तापर्यंत अवनीश राजवर्धनला कुठल्या गोष्टीने त्रास दिला असेल तर ती म्हणजे तुझी आठवण होती. तिच्या नजरेसमोर अवनीश आला आणि त्याचं हे बोलणं परत तिच्या कानात घुमलं. नाही, तो नशेत होता म्हणून काहीतरी बोलून गेला. तिने आपल्याच मनाला समजावलं. तिची झोप आता उडाली होती. तिने पुष्करचा फोटो आपल्या जवळ घेतला आणि त्या फोटोला हृदयाशी लावून झोपली. अभि बच्चा, उठा आता. आज साधिकाने सुट्टी घेतली होती. काल रात्री झोप न झाल्यामुळे तिचं डोकं प्रचंड दुखत होतं. सकाळी उठल्यापासून तिला उलट्या चालू झाल्या होत्या. रात्रीचं जेवण आणि झोपमोड तिला आता नडलं होतं. अपचन झालं होतं. साधिका, आईने कोरा चहा बनवून दिला आहे. हा घे, म्हणजे उलट्या कमी होतील. नम्रताने तिला चहा आणून दिला. अभि पण उठला होता. साधिका एका जागेवर बसली आणि तिने तो चहा घेतला. पण तिला परत मळमळून आलं तशी ती बाथरूममध्ये पळाली आणि सगळा चहा बाहेर काढला. अजून दवाखाना पण उघडला नसेल. सकाळचे 8 वाजले होते आणि इतक्या लवकर दवाखाना उघडत नव्हता. नम्रताला तिची काळजी वाटत होती. उलट्या करून करून साधिका पूर्ण गळून गेली. एखाद्या दिवशी जागरण झालं ना तर हा त्रास मला होतच असतो. काळजी करू नको, दुपारपर्यंत ठीक वाटेल. साधिका बाहेर आली आणि डोक्याला हात लावून बसली. त्यात बाहेरचं खाल्लं म्हणून जास्त त्रास होत आहे, नम्रता म्हणाली. तिने अवीला उचलून घेतलं आणि बाथरूममध्ये घेऊन गेली. त्याला आंघोळ घालून तिने बाहेर आणलं. साधिका तिथेच अंथरुणावर झोपली. मम्माला काय झालं? साधिकाचा उतरलेला चेहरा बघून त्याचा चेहरा कोमेजून गेला. मम्माची तब्येत ठीक नाही आहे. मी तिला थोड्या वेळाने डॉक्टरकडे घेऊन जाते. तोपर्यंत तू आजी बाबांसोबत खेळ. नम्रताने त्याची तयारी करून दिली. अवीला तिने तिच्या आईवडिलांकडे सोडलं आणि साधिकाजवळ येऊन बसली. साधिका, खूप त्रास होत आहे का? तिने साधिकाच्या डोक्यावरून हात फिरवला. जास्त नाही, आराम केल्यावर बरं वाटेल, साधिका म्हणाली आणि परत उठून बाथरूममध्ये गेली. नम्रताने तिला मेडिसिन दिल्या पण काहीच फायदा नाही. मेडिसिन नीट पोटात जात पण नव्हत्या की तिला उलटी होऊन जायची. डॉक्टरला अजून 2 तास आहे. साधिकाची जर जास्तच तब्येत बिघडत चालली आहे. काय करू? नम्रता विचार करत होती तेवढ्यात तिच्या डोक्यात अवनीश आला. दोस्त किस काम आहे का? ती मनात म्हणाली आणि साधिका बाथरूममध्ये असताना तिने साधिकाचा मोबाईल घेऊन अवनीशला कॉल केला. आता मात्र नम्रता साधिकाचे चांगलेच फटके खाणार आहे. एवढ्याशा कारणासाठी तिने सरळ अवनीशला कॉल केला आणि तो आल्याशिवाय थोडीच राहणार होता. बघूया मग पुढच्या भागात काय होतं. आणि पुढचा भाग जर तुम्हाला लवकर हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, कमेंट करायला विसरू नका.